तर रामकृष्ण हरी महाराज तर या जामगावचे होतकरू शेतकरी आणि कर्तबदार शेतकरी आपण त्यांच्या वावरात आज आलेलो आहे आणि त्यांचे बटाटे काढायचं काम चालू आहे माऊली. तर 10-12 पांड त्यांना वावर विचारलं, 10-12 पांड वावर आहे आणि 4 नंबरचं 4,000 बियाणं लावेले. तर तुम्हाला बटाटे आवत बिवत पद्धतशीर तुम्हाला माणसं वगैरे बटाटे काढताना दिसल. येते बटाटे बघा, हे बटाटे आणि आमचे आवतकरी खंडू सानप आणि सगळ्या गावाचे कोणाची ऑर्डर आली का बटाटे काढायला जात असतात. आता त्यांचे घरचेच बटाटे आणि घरचंच आवत आहे. ट्रॅक्टर घरचाच, माणसं घरचे, बटाटे काढायला घरचे. तर हा बटाट्याचा व्हिडिओ बनवायचा काम चालू आहे आमचं माऊली. तर आपण आवत करायला थोडंसं विचारू थोडंसं. तर किती गोण्या लावल्या माऊली याच्यामध्ये? 4 नंबरच्या 3 गोणी लावल्या. 4 नंबर बियाण्याच्या 3 गुण लावल्या ना. किती रान किती? आता मी काय करू बरं, 12-13 पांड येईल. तर विषय असा आहे, 12-13 पांड येईल. आणि किती कट्टी निघायला पाहिजे? गळीत नाही तेवढं ना. गळीत निघालं तर आज 3 कट्ट्याला जो 30 कट्ट्या तर खरं का नाही. हा 3 कट्ट्याला समजा 1.5 क्विंटल बियाणं लावलंय तर 1.5 कट्ट्याला 1.5 क्विंटल बियाण्याला कमीत कमी 30 कट्टे निघायला पाहिजे. म्हणजे 15 क्विंटल माल निघायला पाहिजे. तर त्यांचं म्हणणं असं आहे कांदा वातावरणानुसार आणि भावानुसार तर तेवढं गळीत नाही आहे आणि गळीत एकदम पातळ आहे. शिवाय जरा माल बारीकच राहिला. माल बारीक राहून त्यांचं म्हणण्याचं त्यांच्या बोलण्यावरून लगेच कळत आहे, माणसावरून बोलण्यावरून शेतकऱ्यावरून का बुवा. तरी आमचा भाव काय चालू असला आता रनिंग काय चालू? आता काय 12-13-15 पासून जातील. 15 पासून. हा तर त्यांचं म्हणणं असं का 12-13 रुपये 15 रुपये. पण अजून तुम्ही काही माल बिल दिला कोणाला? व्यापाऱ्याला दिला का? नाही द्यायला अजून. तर मग तुम्ही आता व्यापाऱ्याला देणार का मार्केटला नेणार निलावाला? जमला व्यापाऱ्याला द्यायचा, नाही जमला तर मार्केट जाणार. मार्केटला जाणार. तरी याचा सरासरी खर्च किती चालू झाला असेल अंदाजे? याचा खर्च मग झाला सर ना. आता 3 कट्टे 4,000 कर 1.5 क्विंटल किती झाले? हा तर 6,000 रुपये ते झाले. 2,000ची गुण. 2,000ची गुण 6-7-8,000 रुपये ते झाले. फवारणी 1,000ची. फवारणी 8ची 9,000 रुपये तेच झाले. ट्रॅक्टर मशीनवाला ट्रॅक्टरवाल्यानं किती घेतले? तरी ट्रॅक्टरवाल्यानं 1,000 म्हणजे 10,000 रुपये झाले. तर एवढं 12-13 पांडाला 10-12 हजार रुपये त्यांच्या म्हणण्यानुसार खर्च झाला माऊली. तर समजा आपण 10 रुपयाने जरी धरले तर एका क्विंटलचे 10,000 रुपये होतील. म्हणजे 1 टनाचे 10 क्विंटलचे 10,000 रुपये होतील. म्हणजे कमीत कमी 15,000 रुपये होतील. यांना खर्च लागलाय कमीत कमी 10,000 रुपये. काय तर यांच्या म्हणण्यानुसार आहे ना, वाचे भजे आणि खायचे भजे, त्यांना भजेच म्हणते गावामध्ये. नाहीतरी आता हे वाज्यावारी भाज्यावारीच आता हे बटाटे चालले. तुम्हाला बटाटे दाखवच काय आता हे बटाट्याचं तुम्हाला बटाटे दाखवतो. आता हे या बाई बटाटे याच्यामध्ये हा बटाटा दाखवला तुम्हाला पहा माऊली. हा बटाटा आणि या साऱ्याला दाखवतो तुम्हाला पहा. तर हा 4 नंबर बटाटा लावून आणि या साऱ्या असं पद्धतीनं चाललंय. तर या मापामध्ये बटाटे निघाले. तुम्हाला बटाटे दिसते पद्धतशीर. आमच्या गाया कुठे जरी गेलो तर आम्ही ना व गाया वळीतो. झाले रामराज्य काय उनी आम्हाशी, काय धरी पिके गाय वळीला म्हशी. आम्ही गाय वळणारीच माणसं आहे. तर हे होतकरू शेतकरी असल्यामुळं, थोडे भांडवलदार असल्यामुळं, भांडवलदार शेतकरी असल्यामुळं त्यांना कसं माहिती का, जमीन पडीत जमीन वगैरे त्यांना काय पडीत वगैरे ठेवायचे नाही. आणि आपण थोडा यांचा एक आपण आवाज घेऊ आणि किती कट्टे निघाले ते सुद्धा तुम्हाला दाखवण्यात येईल. आता आताशी बटाटे काढायचं काम चाललंय. आपण किती कट्टे भरतात
काय भरतात ते दाखवू आणि शेवटला किती पैसे झाले आपण 12-13 पांडामध्ये 1.5 क्विंटलच्या बटाट्याच्या बियाण्यामध्ये आणि माणसं की गोळा करायला हवा. तुम्हाला माणसं सुद्धा दिसतील, त्यांचे तोंड बिंड नाही दिसणार पण मग माणसं दिसतील आणि ते हिडीवर पुढं यायला आहे ना ते घाबरत आहे. हां तर एक मिनटं थांबा, तुम्ही आवाज बिवाज द्या बरं एकदा, बैलाचा आवाज द्या बरं एकदा. बैलाचा आवाज देऊ. हा गिर तसं नाही तसं वो बैल. तू जर खास जर शेतकऱ्याची जर पोरा असेल ना, तू शेतकरी बुवा नाही ना, मा बाप नव्हता शेतकरी. तो बाप जरी शेतकरी नव्हता, तू लहानपणापासून बजे काढीत होता तो बाप, तर तू पद्धतशीर आवाज दे बरं एक मस्त पैकी. आवाज देऊ. हा दे आवाज. का देऊ? बैलाला कसे भाव हाकीत आहे, बैलाचा आवाज दे ना एकदा. मग आवाज फिरवायला नाही मग फिरवायला जाऊ आपण, चल फिरवायला जाऊ आहोत चल. हा. तर आता नेमके बटाटे काढायचं काम चालू आहे आणि नेमकेच व्यापारी आले. आपण आता व्यापाऱ्यांना भावटा विचारणार आहे आपण जरासं. तर नेमकेच व्यापाऱ्यांचं आगमन वावरामध्ये झालेलं आहे आणि तुम्हाला नेमके बटाटे व्यापारी आले आहेत आता. तर रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी म्हणा. तर आपल्या गावामध्ये व्यापारी आलेले, तर आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू की बटाट्याचा काय भाव चालू आहे नेमका. तर ते आपण त्यांना विचारू, तर बटाट्याचा काय बाजार चालू आहे माऊली? चालू आहे 700 ते 1100. 7 रुपये किलो ते 11 रुपये किलो बटाट्याचा भाव सांगत होता. आपण इतक्यातच बोललो हा. का एवढा आपल्याला खर्च लागला तर आपण कट्टे भरताना यांना दाखवू तर हे डायरेक्ट 7 रुपये ते 10 रुपये 11 रुपये बटाट्याचा भाव म्हणते. पोझिशन तर ओरिजिनल काय भाव चालू आहे माऊली? ओरिजिनलच सांगितलं, डुप्लिकेट भाव नाही सांगत. हा तर 7 रुपये ते 10 रुपये. तुम्हाला आजची पट्टी दाखवू का? हा ते म्हणते आजची पट्टी दाखवू का? आहे का तुमच्याकडे? आहे ना पट्टी. तू जाईन तू आता कामाला, भाऊ तुझ्या पाया पडू का? व्यवहार करायचा मग कर ना यावर मग. तर व्यापारी माणसं बटाटे बिटाटे वगैरे पाहतात, बटाटे वगैरे चेक करून घेतात आणि ते गांजा पैसे आलेले आणि त्यांचं काम चालू आहे बटाट्याचं व्यवहार करणं. आणि त्याने म्हणले 7 रुपये ते 10 रुपये, तर त्यांचा आता शेतकऱ्याचा आणि व्यापाऱ्याचा व्यवहार होणार आहे. बंद कर ना. तुला प्रॉब्लेम काय? तुमचं चालते ना? आमचं नको व्हिडिओ पाठवा. नाशिक जे असं पडून नाही मागितले. आज का आधी बटाटी 25 रुपये वापरते. कोण म्हणतं? काचे 50 ला 3 किलो वाईट होते या शनिवारी. खरं? हो हा? नवी वाईट तुम्ही एकदा मार्केटला फोन लावा. हा. 1051 नाही, हं. 1151 लावा. नाही काहीच नका बोलू हे तुम्ही. बघा मी काय 1251 1351 नाही. एक काम करा, हिरामन भाऊ ऐका बटाटे नाही घासणार. नाही घातलं अजिबात नाही. अहो तुम्ही पहा, तुम्ही आम्हाला माहिती का असं जाऊ द्या, मी एक बोलतो 11 रुपये फायनल लावा आणि शुभ शुभच आकडा लावा असं फायनल. ते कधी काढू मला सांगा. तुम्ही त्या दिवशी माझ्या त्या दिवशी बटाटे काढी हा, पण वावर वाळेले हे आधी बरेले हा. ते दुसऱ्या दिवशी बरेले. पाहून यायचं का वावर एक पुढे आता परत किती यावं लागेल ना? नाही मग आम्हाला कसं मग बाजारच्या हिशोबाने सांगाल तुम्हाला. नाही मग समजा गुरुवारी आम्ही तुम्ही चक्कर आपले मारली. इडचे गुरुवारी नाही तर बगुरवाल्याला जरा फोन केला ना तो लगेच पळत येईन इथं. नाही आपल्याला काही कोणाला पाणी नाही करायचं. कायमचे तुम्ही म्हणून बरं का? हं? तुम्ही ना एक काम करा, आता हे घेऊन या. हा, हे उद्याचा घेऊन दिवस येतो. जाऊ द्या. हा. गुरुवारी ना आम्ही येतो चक्करला. हं. हा, म्हणजे मग आपण शुक्रवारी. हे ना एक थोडं वार उकरून पाहू. त्या दिवशी आम्ही आपण कसे मागे पाहिले हा. तसे उकरून पाहू. आवडले का मग तुम्हाला सांगू शुक्रवारी काढा आणि शनिवारी घेऊन या. मग कसं तिथे जास्त आहे ते जवळ 1.5 बिघा राहू द्या ना ते किती राहू द्या अहो, बाहेर. किती राहू द्या बटाटे. आम्हाला गळीतच नाही याला तुम्हाला काही माहिती निघाले. नाही. अहो तुम्हाला आम्हाला कोण गळीत सांगत नाही. याला किती लागू लागलाय? आता 12 रुपये याच्यात नाही सॉरी म्हणजे 6,000चं बियाणं आणि 3,000चं खत 9,000 लावायचे वेगळे मजुरी वेगळी. आता तेवढं निघत का नाही? खोट नाही सांगत. हे शेतकरीत बसले मी म्हणजे पांचटपणा आता नाही मी ती काढली बरं का हो हिरामन भाऊ? गडकुंडे आले घरचे म्हण भाऊ म्हण आता काय ही मेथी 3 आणि 4 रुपये द्यायची म्हण हे मजूरच ते पिटत मी नाही. तरी महिना 6 महिन्याची राहते. खोट नाही सांगत. आता याला 3 महिने? कम्प्लीट 3 महिन्याची बटाटे झाली. कम्प्लीट 3 महिन्याची बटाटे झाली. चला का बस मुहूर्त करा, चला या घेऊ. आणि मग ते मला सांगा फक्त शुक्रवारी काढू का शनिवारी काढू? तुम्ही आलाय ना आम्हाला फोन करा, गुरुवारी आम्ही ना पाहायला येतो, उकरून पाहू बाहेर ते. उकरून पाहू हं. आणि शुक्रवारी काढायला लावू. चाल वावर वाळेला असलं तर काढायला लावू चालेल. तुम्हाला, नाही का? वावरते वाळलेले महिना झाला पाणी. तुमच्या हिशोबाने काढून घेऊ आम्ही बटाटे.
तर माऊली तुम्ही बटाटे आता इथं घेतले त्या व्हिडिओ मध्ये काय झाले, पण एकदा तुमच्या तोंडानं सांगायचं बघ काय रुपयाने बटाटे घेतले तुम्ही. 11 रुपये. आता याने घेतले 11 रुपयाने बटाटे. त्यांचं आपण म्हणणं ऐकलं का 6,000 आणि 3,000 रुपये खर्च झालाय. तर व्यापाऱ्याची काही चूक नाही, शेतकऱ्याची काही चूक नाही. आपण तुम्हाला बटाटे दाखवता नाही आपण दाखवली आणि तुम्हाला गोण्या कमीत कमी किती गोण्या भरतील याच्यात? वरतील 50 गोण्या वरती 50 गोण्या भरतील म्हणजे 25 क्विंटल माल निघेल. बरं आपण 25 क्विंटल माल निघतोय की नाही ते बघू. चला रामकृष्ण हरी. चला रामकृष्ण हरी. जोरात 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 आवाज आला पाहिजे मला इथवर. तर रामकृष्ण हरी महाराज, आपण बटाटे वगैरे पाहिले आणि बटाटे पाहिल्यानंतर आपण त्यांचा व्यवहारही पाहिला, भावही पाहिला आणि बटाट्याच्या गुणी निघाल्या 20 आणि बारीक गुणी निघाल्या अशा 4. तर असे 10 क्विंटल बटाटे निघाले. 10 क्विंटल बटाटे निघून त्यांचा खर्चच होतो काही 15,000 आणि बटाट्याचे होते 11,000. तर पुढला व्हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न केला होता, पण तो व्हिडिओ यूट्यूबनं पुढं घेतला नाही म्हणून तो पुढं कट झाला गेला. म्हणून मला परत एकदा त्याच्यावर बोलून तुमचा व्हिडिओ पूर्ण करण्यात आलेला. तर व्हिडिओ कसा वाटला काय वाटला तर आम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. काही चुकलं असेल काही राहिलं असेल ते आम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे माऊली. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला तुम्ही कमेंट करा, घंटीचं बटन दाबा, लाईक करा, फॉलो करा. असेच जर नसेल लाईक फॉलो केलं तर त्याला लाईक फॉलो करी जा. तुमच्यापर्यंत असेच व्हिडिओ पोहोचण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर चला मंडळी मग रामकृष्ण हरी, जय श्रीराम. शेतकऱ्याची परिस्थिती तुम्हाला दाखवली बटाट्याची आणि इथून पुढं काय जे घडेल ते तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे. तर चला महाराज राम.